Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीचे यापूर्वी 2 टॉपिक शिकलेले आहेत. आज आपण तुमच्या 9वीच्या सिलेबसचा 3rd टॉपिक होप इज द थिंग विथ फीदर्स शिकणार आहोत. होप इज द थिंग विथ फीदर्स ही एक पोएम आहे जी की इमिल डिकन्सन या फेमस अमेरिकन कवयित्रीने लिहिलेली आहे. यामध्ये होप म्हणजेच आशा हे एक पक्षी आहे, एक बर्ड आहे आणि तो आपल्या अंतरात्म्यामध्ये स्थिरावलेला असतो असे कवयित्री सांगते. तसेच होप म्हणजेच आशा आपल्याला वेगवेगळ्या अडचणीच्या वेळेस कशा पद्धतीने पुढे जाण्यास मदत करते ते कवयित्रीने या कवितेमध्ये विशद केलेले आहे. सो वी शॅल लर्न दिस पोएम इन टू 4 stages. First, introduction of the poem. Second, explanation of the poem. Third, poetic appreciation of the poem. And fourth, English workshop of the poem. So let's start. Let's see the introduction first. The poem is written by famous American poetess Emily Dickinson. She has written many poems, out of which Hope is the Thing with Feathers is a popular poem. The poem has 3 stanzas and each stanza has 4 lines. So, in the whole poem, we see there are 12 lines. The poem is full of personification because the bird, inanimate thing, is considered as a living bird, Hope. Okay. The theme or central idea of this poem is hope is a feathered being that sights in our soul. आशा हा एक नाजूक पंख असलेला पक्षी आहे. The tune it sings is without word. आणि तो नेहमी गुणगुणत राहतो आपल्या मनामध्ये, तेही कोणतेही शब्द न वापरता. इट इज अ फिलिंग मोर दॅन वर्डी थॉट. आणि शब्दांपेक्षाही अधिक भावना त्या सुमधुर आवाजामधून तो व्यक्त करत असतो. अँड इट सिंगिंग नेवर स्टॉप्स. आणि तो कधीही थांबत नाही. कवयित्री असे म्हणते की प्रत्येकाच्या मनातल्या आशेच्या भावनेला त्यांनी छोट्याशा पक्षाचं रूप दिलेलं आहे, उपमा दिलेली आहे. त्यांच्या मते आशा ही पंख असलेली एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये राहते आणि ती न थांबता एक गाणं गुणगुणत असते. एखादा व्यक्ती कितीही खडतर वादळी अडचणीच्या काळात असला तरीही हा उमेदरूपी पक्षी आपल्या गोड गाण्याने त्याला दिलासा देत असतो आणि त्या अडचणीतून बाहेर काढत असतो. सो वी शॅल लर्न दिस पोयम. Let's learn the poem Hope is the Thing with Feathers. Stanza 1. Hope is the thing with feathers. Hope म्हणजेच आशा ही पंख असलेली एक अशी वस्तू आहे that perches in the soul, जी की आपल्या सोल म्हणजेच हृदयामध्ये राहते. या ठिकाणी फिदर या शब्दाचा अर्थ पिसे किंवा पंख असला तरीही या ठिकाणी कवयित्रीने एक नाजूक वस्तू म्हणून आशेला संबोधलेले आहे. दॅट पर्चेस इन आवर सोल. पर्चेस मीन्स उडत उडत येऊन बसणे, विसावणे. इन द सोल मीन्स मनामध्ये, हृदयामध्ये. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. मग हा आशारूपी पक्षी काय करतो? एक गाणे गुणगुणत असतो, एक सुमधुर गाणे म्हणत असतो. विदाउट द वर्ड्स, पण त्यांना शब्द नसतात. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि तो आशारूपी पक्षी मनातून गाणे गाताना कधीही थांबत नसतो. अर्थातच तो सकारात्मक विचार निर्माण करत असतो. न थांबता तो आपल्या जीवनातील आशा पल्लवित ठेवीत असतो. नाव सी स्टांझा 2. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉप. मग या दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री
इमिली डिकन्सन असं म्हणते, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर. गेल मीन्स वादळ. मग कवयित्री असं म्हणते की हा आशारूपी पक्षी हे पाखरू इन द गेल म्हणजे वादळी अवस्थेमध्ये, गेलचा अर्थ या ठिकाणी वादळी किंवा कठीण काळ असा कवयित्रीने घेतलेला आहे. इज हिअर अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. आणि ते समोर आलेले वादळ कितीही सोअर म्हणजे दुःखदायक विनाशकारी असले तरीही अशा खडतर वादळी अडचणीच्या काळातही हा आशारूपी पक्षी गोड गाणे गात असतो. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो वॉर्म. आणि ते वादळ, ते विनाशकारी घटना, दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड, त्या पक्षाला गोंधळून टाकू शकतं किंवा कायमचं संपवू शकतं. दॅट केप्ट सो वॉर्म, जे की खडतर गारठवणाऱ्या वातावरणामध्ये देखील केप्ट सो वॉर्म म्हणजेच तुमच्या मनाला उबदार ठेवतं. ज्याप्रमाणे बर्फाळ प्रदेशामध्ये गोठवणाऱ्या थंडीमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये एखादा व्यक्ती असतो आणि त्याला एखादे उबदार स्वेटर मिळते, तशा पद्धतीने खचलेल्या व्यक्तीला सुद्धा हा आशारूपी पक्षी उबदार ठेवत असतो. त्याला कीप्स वॉर्म मीन्स प्रोव्हाइड कम्फर्ट, दिलासा देणे. पुढे कवयित्री असं म्हणते, आय हॅव हिअर्ड इट इन द चिलेस्ट लँड. आय हॅव हिअर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी. मग कवयित्री असे म्हणते की आशारूपी ह्या पाखराचे गाणे मी मात्र चिलेस्ट लँड म्हणजेच अतिशय गोठवणाऱ्या बर्फाळ प्रदेशातही ऐकलेलं आहे. अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी म्हणजेच स्ट्रॉंगेस्ट सी अर्थातच शक्तिशाली समुद्र, सागर. पण या ठिकाणी कवयित्रीने फार मोठे वादळी संकट या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. कवयित्री म्हणते की चिलेस्ट लँड म्हणजेच गारठवणाऱ्या बर्फाळ प्रदेशातही अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी म्हणजेच सगळ्यात वादळी संकटामध्ये देखील हे गाणे ऐकलेले आहे. येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्स अ क्रम्ब ऑफ मी. आणि कितीही एक्स्ट्रीमिटी म्हणजेच वाईट प्रसंग ओढवला तर अशा अतिशय वाईट प्रसंगातही हा आशारूपी पक्षी नेव्हर आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी, तो मला कधीही आणि काहीही मागत नाही. म्हणजेच तो निरंतरपणे आपणास आशा देत असतो आणि दिलासा देऊन त्या कठीण प्रसंगातून सुद्धा आपल्याला बाहेर काढत असतो. So I hope you might have understood this poem. So let's have some questions.